तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी गावाकडे आलो आहे. आज वोटिंग आहे, त्याच्यामुळे गावाकडे आलो. ॲक्च्युली मला गावाकडं लगेच यायचं नव्हतं, परंतु विषय झाला की मला जायचं होतं अहिल्यानगरमध्ये एक कालभैरवनाथचं मंदिर आहे, म्हणजे वाळवणे म्हणून एक गाव आहे, पारनेर तालुक्यामध्ये येतं. तिथे जायचं होतं मला, परंतु वोटिंग पण होतं आणि मग मला उशीर झाला पुण्यातून निघायला. त्यामुळे बोललो की आज गावाकडे जाऊ, वोटिंग पण करू आणि त्याच्यानंतर उद्या आपण तिथं जाऊया. तर मित्रांनो, आता मी मामाच्या घरी आमच्या, आणि घरी आल्या आल्या आमच्या आजीने बघा बोरं दिलं खायला. भारी वाटलं. भरपूर दिवसानंतर बोरं खायला भेटली. पुण्यात असल्याच्या नंतर काय काम, फक्त काम. त्यानंतर बाहेरची लाईफ काय, काहीच माहीत नाही. तर बघा, हे आमचं मामाचं घर आहे. म्हणजे आता मी टेरेसवर आहे आणि तिथं बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो तुम्हाला की समोरच आमची भीमा नदी, जे की उगमस्थान मी तुम्हाला माझ्या आपल्या भीमाशंकरच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं. जर तो बघितला नसेल तर जावा, आपल्या चॅनलवर तो ब्लॉग आहे. तर आता बघा, तुम्हाला आमचा पूर्ण एरिया दाखवतो, कशाप्रकारे इथं शेती वगैरे आहे ते. इकडं मक्याची शेती आणि इकडं ऊस, त्यानंतर इकडं केळी आणि इथं मामांची गुरं इथं. त्यानंतर समोरच इकडं पण मामांचीच आहेत. आमचे हा जो पट्टा आहे ना पूर्ण, तो सगळा मामांची शेती. इकडं बघा, नवीन आता गव्हर्नमेंटने जे नाही का पॉलिसी चालू केल्यात, त्यानुसार इकडं सोलर पॅनल बसवलेत. त्यानंतर आमच्या मामाचा ऊस गेलेला आहे सगळा. आणि समोरच आपली भीमा नदी, इकडं इकडं समोर भीमा नदी, म्हणजे इथून जास्तीत जास्त अर्धा किलोमीटर. तर अर्धा किलोमीटरवर भीमा नदी आहे आम्हाला. तुम्हाला बोललो होतं भीमा नदी आमच्या माईसारखी, तर त्याचं हीच कारण आहे की खरंच भीमा नदी आम्हाला एवढी जवळ आहे, त्याच्यामुळे आमचा सगळा जो एरिया आहे ना पूर्ण ग्रीन आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हा जो व्हिडिओ आहे आपण ते उद्यासुद्धा कंटिन्यू करणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला वाळवण्याचं कालभैरवनाथचं मंदिर बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये आणखी मी लहानपणापासून जातो बरं का, म्हणजे जवळपास आता नाही बोललं तरी 20 वर्ष झालं आम्ही जातो तिकडं. आता मी जवळपास 1.5 वर्ष झालं गेलो नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तिथे गेल्याच्यानंतर माझ्या जुन्या काय आठवणीत ना ते तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. इकडं गाय आहेत बघा, किती आहेत आता, 4 आहेत आणि ते 2 वासरं आणि समोरच एक गावरान गाय आहे. आणि विशेष म्हणजे बघा कोंबड्या. जुना काळ आठवतो राव असलं बघून काहीतरी. असेच ह्याच्यातून आम्ही लहानपणी अंडी काढायचो मस्तपैकी. त्या खुरावड्यातनं अंडी काढायचं, नाहीतर या कोंबड्या आहेत ना पाकिट वगैरे असलं त्यामध्ये घालायचं, मग ते शोधावं लागायचं. बोर आंबट येत राव जरा, पण ते भारी वाटतं. जुनं दिवस आठवते सगळं, गावाकडे आलं सगळं जुनं. एक काळ असा होता की आम्ही हे बोर काढायला लोकांच्या रानात जायचो, माळा माळ्यानं फिरायचो. ती माळ पण दाखवतो थोडं थोडं, इथून झूम करून दिसत. हा जो समोर माळ दिसतोय ना, हे घर दिसतंय पांढऱ्या कलरचं. पांढऱ्या घरापाशी मी माझा मित्र जायचो बोर काढायला. नाहीतर इकडे कात्रज म्हणून गाव आहे, त्या साईडला पण जायचो सायकलीवरती. नाहीतर कधी कधी चालत. शनिवारची शाळा सुटली की आम्ही पळायचो लगेचच. चला आता घरी जातो, अंधार पण पडत आलाय. आणि मला वाटतं आपण डायरेक्ट उद्या कालभैरवनाथला जाताना व्हिडिओ कंटिन्यू करू. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. जसं की मी तुम्हाला बोललो होतं की वाळवण्याला जायचं आहे. आता जवळपास 10 वाजलेत मला इथंच, आणि वाळवणे माझी 120 किलोमीटर अंतर आहे, भरपूर लांब आहे. आणि आम्ही 3 जण असल्यामुळे गाडीवर जायला लय उशीर लागणार आहे. आता विषय काय झाला आहे की आम्हाला ते बोरवेलवर नाही का हे बसवायचं आहे, सोलरचं ते नाही का पंप येतं आहे ते. आता ते गव्हर्नमेंटचं पॉलिसीत कशी गव्हर्नमेंट पैसे पण घेतात राव चांगलं. तर त्यासाठी आलं होतं, इथं सर्वे ते करायचं होतं. त्या सर्वेमध्ये काय फोटो वगैरे लोकेशनचं काढावं लागतं ना, त्यासाठी आलं होतं. आईच्या नावावर आहे शेती, तर मग तिचंच ते सर्वेमध्ये ते फोटो ते काढलं. आता जाऊ आता घरी. आणि त्यानंतर गार्गीला एकदा आमच्या गावातलं जे म्हणजे घराशेजारचंच आहे लोहाराचं दुकान आहे ते दाखवतो. आयरन ते आहे भाता जुना, ते दाखवतो. कारण पुढं आणखी की पावसाळ्यात हे ते राहीन का नाही सांगता येत नाही. त्यामुळं आणि तसं पण तिथे ध्यानात नाही राहणार, परंतु एक आपलं काम आहे नाही का, जुन्या गोष्टी काय काय होतं ते तिला दाखवायचं. तर ते तिला दाखवतो. लय भारी होतं राव इथं पहिलं, असलं जबरदस्त होतं ना. पण सगळं बदललं, म्हणजे काळ बदलला, ते सगळं. इथं झाडं होती आमच्या पण घरातलं बघा, ते लिंबाचं झाड जुनं तुम्ही बघितलं असेल तर आठवलं तुम्हाला. लिंबाचं झाड होतं, ते पण वटलं. 2025 आमच्यासाठी खरंच लय वाईट गेलं. आमचं तात्या गेलं, सगळं झाड गेलं. झाड म्हणजे राव, मी लहानपणी झाडावर जाऊन बसायचो. शाळेत नाही जायचं म्हणलं की वरती जाऊन बसायचो. परत असंच लपाछपी खेळायचं असलं तरी झाडावर जाऊन लपायचो. आणि आता हे आलेलं लाहोराचं दुकान बघा, हिरण आहे आणि ही भाता. पहिले ह्याला धरून वाढायचं पण आहे ना, काय करायचं, आमचे भाऊ येत ना आम्हाला आईस्क्रीम ते द्यायचे लहानपणी. आम्ही पण त्यांना ही कामं करू लागायचो. बबन तात्या भाऊ आणि एक हरी भाऊ होतं, जगन्नाथ भाऊ, हे असे 3 जण भाऊ भाऊ करायचे. पण काय आता सगळं म्हातारी झाले. धोत्रावली माणसं संपली ना की पहिलं सगळं संपलं राव. ही बघा कशी करते, ही काय बघा रे, ही भाता आहे हो, ही आयरन. तिला लय आठवणीत आमच्या. काय सांगायचं, पण गावासारखे नाहीत राहिले पहिल्यासारखे, काहीच नाही राहिलं. लोक होती ती, प्रत्येक लोक गेले आपापल्या मार्गाने सगळे. त्यांची मुलं जशी बाहेर गेली तशी ती पण गेली. आता रस्त्यात जर मध्ये कुठं थांबलं तर आपण तिथं कंटिन्यू करू, नाही तर डायरेक्ट मंदिरापाशी. ऊन पण जबरदस्त आहे, फेब्रुवारी महिन्यात ऊन चांगलं यायला लागले. आता आलोय वाळवणीच्या अलीकडं आणखी.
एक 30 किलोमीटर आहे आणि इथं रस प्यायला थांबलं. कसं आहे ना, त्यांनी ते ऊस फ्रीजमध्ये टाकलं डायरेक्ट, त्याचं आहे वाटतं ऊस. ह्याच्या अगोदर पण आम्ही एकदा वाळवणीला आलतो ना, पारनेर साईडला पेलतो, त्यांनी पण सेम तसंच केलेलं. पण त्याच्यासारखा रस मी आणखी कधीच कुठंच नाही पेलं, पण ह्यांनी पण सेम तसंच केलं आहे. फ्रीजमध्ये ठेवला होता ना ऊस, तसा असायला पाहिजे. बघू आता कसं आहे. आता बघा कशी पिती. अरे तिला लय वैताग आलाय गाडीवर. एवढ्या लांब पहिल्यांदाच आणली असं नाही ना रे. आज 2 दिवसात आहे ना, पुण्यावरून गाव पण आमचं 120 किलोमीटर, तिथून वाळवणे 120 किलोमीटर, आता वाळवणीवरून परत पुणे जवळपास 89 किलोमीटर. पहिल्यांदाच एवढा त्याचा प्रवास करतोय गाडीवरती आम्ही. झोपती निवांत झोपती पण गाडीवर. हे पिल्या कसं कसं हाय 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 काय वा कशी करते ती. काय झालं, आपलं चॅनल नंतरही चालवणार आहे बरं का. पुढं जाऊन आता नंतर काय होईल सांगता येत नाही, पण चॅनल नंतर कंटिन्यू गार्गीच करणार आहे. कशा अजून पण तशीच करते. चला आता उरकतो जातो. आणखी मंदिरापाशी पोहोचायला अर्धा तास तर नक्की लागेल. फायनली आपण पोहोचलोय आणि मंदिर बघा. ज्या वेळेस मी इथं आलोय ना, प्रत्येक 1-1.5 वर्षाला, त्या वेळेस इथं मला काही ना काही चेंजेस बघायला मिळलं. आता इथून आम्ही नारळ घेतलाय आणि आमच्या बॅगा पण इथंच ठेवल्यात. तर माझ्याबरोबर गार्गी वैतागली राव, एवढ्या लांब आलोय ना तर वैतागली तीच काय मी पण वैतागलोय. चला आतमध्ये दर्शनाला जाऊ. मंदिराची प्रतिकृती तुम्हाला दाखवतो. भरपूर वर्षापासून इथं बनवून ठेवलेलं आहे असं. त्यानंतर जर तुम्हाला देणगी द्यायची असेल तर तुम्ही इथं देऊ शकता. छत्रपती शिवाजी महाराजांची इथं मूर्ती. इथं पूर्वीच्या काळी ना इथं एक दगड असं म्हणजे पितळाचं पूर्ण असं गोळा होता, गोटा बोलतो ना तसं, ते उचलायचं असायचं त्यात बोट घालून. हे बघा मंदिर कसं आहे. गार्गी कोण आहे बघ, शिवाजी महाराज. महाराज पाया पडा महाराजांच्या. मित्रांनो मंदिर दाखवतो. मंदिर बघा, अगोदर पूर्वीच्या काळी असं काहीच नव्हतं इथं. आता हे पूर्ण प्रत्येक वेळेस ज्या वेळेस मी इथं आलो ना त्यावेळेस काही ना काही नवीन चेंजेस बघायलाच मिळतात. आज आहे रविवार आणि रविवार म्हणजे तुम्हाला माहिती आहे काळभैरवनाथाचा वार आहे आणि त्यामुळे भाविक पण भरपूर आलेले आहेत तिथं. पुढचा गाभारा आहे, याच्यामध्ये सगळे भक्तच आहेत. आणि हे जे समोर दिसतंय ना इथं अगोदर असा ऑटोमॅटिक नाही का इलेक्ट्रिकल नगारा होता. ज्यावेळेस भैरवनाथाच्या आरती चालू व्हायची ना त्यावेळेस तो ऑटोमॅटिक म्हणजे सेटअप केलेला असतं नाही का कोडिंगचं वगैरे त्या टाईपमध्ये. तर ते बरोबर वाजायचं त्या टायमाला. आणि मी आणि माझ्या आजी ज्यावेळेस यायचो, म्हणजे जवळपास 20 वर्ष प्लस झालं त्याला, लहान होतं त्यावेळेस यायचो, त्यावेळेस इथंच राहायचो. हा जो एरिया आहे पूर्ण ह्याच्यामध्ये राहायचो. आणि पूर्वी इथं असं काहीच नव्हतं, पूर्ण दगडाचं होतं. जे बांधकाम असतं मंदिरांचं तशा प्रकारे होतं. आता इथं सगळं रिनोव्हेशन झालंय आणि मंदिराचं पण कळस असा नव्हताच, पूर्ण वेगळा होता. ते जर तुम्हाला दिसत असाल असं संगमरवरी दगडामधलं, तर हे पूर्ण पहिलं असं देवांच्या डिझाईन होत्या आणि कलरमध्ये पूर्ण शिखर होतं. तिथून मंदिराला मी 5 प्रदक्षिणा घालायचो आणि राहायचो पण इथं 2-2, 3-3 दिवस राहायचो मी माझ्या आजी इथं. आणि आता एक मंदिराच्या पाठीमागची रहस्यमय गोष्ट आहे ती तुम्हाला सांगतो. अगोदर काय करतो, दर्शन घेतो, त्यानंतर मग ते तुम्हाला गोष्ट दाखवतो. ज्याचं नाही का म्हणजे भविष्य समजतं त्या गोष्टीवर. म्हणजे आपलं जर काही मनामध्ये जर इच्छा असेल ना तर ते गोष्ट तुम्ही करून म्हणजे तुम्ही ॲटलिस्ट नाही का तुम्हाला समजतं की आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे का नाही ते. तर मित्रांनो चला दर्शन तर घेतलं आहे. आतमध्ये व्हिडिओग्राफी काय अलाउड नाही, त्याच्यामुळे मी आतमधून व्हिडिओ काय नाही काढला. परंतु बाहेर आल्याच्या नंतर थोडं मंदिर दाखवण्याचं म्हणजे आतमधलं जे काळभैरवनाथाची मूर्ती ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर ते तुम्हाला मी दाखवतो नंतर, म्हणजे व्हॉईस नाही का मी ज्यावेळेस पण एक्स्ट्रॅक्ट करणं त्याच्यामध्ये दाखवेल. तर आता तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस आम्ही यायचो त्यावेळेस इथं लोकांना नाही का म्हणजे कोणी पण करणी वगैरे करतं, तर ह्या काळभैरवनाथाला लोक नवस करायचे की आमची नाही का मुलं असतील काय असेल त्यांना नीट करा म्हणून. आणि पूर्ण ह्या एरियामध्ये राहायचे. त्यावेळेस मी पण इथंच राहिलो होतो, म्हणजे करणे वगैरे काही तसं केलं नव्हतं, परंतु मी पण राहिलो होतो. आणि त्यावेळेस एक इथले पुजारी होते ज्यांना आहे ना बोलता येत नव्हतं. मला आणखी आठवतं आहे की ज्यावेळेस ते मंदिर लाकडाचं होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये त्यांचं काहीतरी भैरवनाथ का भैरव असं नाव होतं की त्यांना बोलता येत नव्हतं, परंतु त्यांना ज्यावेळेस काळभैरवनाथ म्हणजे ह्या मंदिरातल्या देवाची ज्यावेळेस ते पूजा करायला लागले तेव्हापासून त्यांना वाचा फुटली असं तिथं लिहिलं होतं. आणि मी स्वतः त्यांना बघितलं सुद्धा. तर आता एक गोष्ट दाखवतो जी की पूर्वी मंदिरामध्ये होती, आत्ता नाही दिसत आहे परंतु पहिली होती, ती तुम्हाला दाखवत होता. आणि ती गोष्ट आहे ना मी सुद्धा नाही का म्हणजे ज्यावेळेस भाविक यायचे तिथं पैसे वगैरे लावायचे त्यावेळेस तिथले पैसे मी उचलायचो. कारण त्यावेळेस लहान होतो, म्हणजे लहान म्हणजे पहिलीला असेल मी, पहिली किंवा पहिलीला पण नसेल त्यावेळेस यायचं ना अजिबात त्यावेळेस. तिथं बघा इथं असे भिंतीला आहे ना असं एक पूर्ण गुळगुळीत भाग झालेला होता
आणि गुळगुळीत झालेल्या भागावरती इथं असं भाविक येऊन पैसे लावायचे. इथं जर मनातली तुमची काही इच्छा असेल ना तर ते पैसे लावताना ते बोलायचं. जर तुमची इच्छा पूर्ण होणार असेल तर ते पैसे दगडाला चिटकायचे. आणि इथंच खाली असं एक पाण्याचं होतं, म्हणजेच की त्यावेळेस देवाला स्नान घातलं जायचं, त्यावेळेस पाणी बाहेर यायचं, त्याच्यामध्ये ते पैसे पडायचे. पैसे पडलेले मी गोळा करायचो तिथले, म्हणजे जेवढे पण दिवस होते ना त्यावेळेस तिथं या पूर्ण जे प्रांगण आहे ना ह्याच्यामध्ये बसायचो आम्ही. त्यावेळेस मग तिथले मी पैसे उचलायचो, बाहेर जायचो, खायला काय घ्यायचं असेल ते घ्यायचो. तर चला मंदिर तर आता बघितलं. आता मंदिराला त्यावेळेस मी 11 प्रदक्षिणा पूर्ण करायचो. आता मी 5 करतो आणि आपल्याला पुण्याला पण जायचं आहे. त्यानंतर मंदिराच्या परिसरात जे जे काही चेंजेस झालेत ना ते तुम्हाला दाखवतो, ते नक्की बघा. साक्षी तुझं इकडे हे कुठं पळतोय? शाळेत नाही का जात तू? जाते ना? गाव तुमचं इथं आहे का? कोणतं गाव आहे रे? वाळवणे. मी प्रदक्षिणा पूर्ण करतो. खरंच मंदिरामध्ये एवढे चेंजेस झालेत ना ते बघून लय भारी वाटतं. कारण पूर्वीचे जे मंदिर होतं आणि आताचे मंदिर आहे, आता मंदिराच्या बाहेरच्या साईडला तिथं अन्नछत्र पण चालू असतं. आणि रविवार असल्यामुळे कसं रविवारचं असतं फिक्स, म्हणजे मला जेवढं माहिती आहे ते रविवारचं असतं. परंतु आता जवळपास 3-3:30 वाजले त्याच्यामुळे ते बंद आहे. तर जर तुम्ही इथं रविवारचं आलं ना सकाळी तर तुम्हाला अन्नछत्र नक्की म्हणजे महाप्रसादाचा आनंद घेता येईल. आणि मंदिराच्या तुम्ही लेफ्ट साईडलाच तुम्हाला अन्नछत्र बघायला मिळेल. किंवा आता समोरच मी ज्यावेळेस येत होतो ना, तुम्हाला जसं की म्हणलं की प्रत्येक वर्षी मी जेव्हा जेव्हा येईन नाही तर काही ना काही चेंजेस बघायला मिळतात. तर तिथं अन्नछत्राचे एक हॉल तयार केला आहे, तिथं कदाचित आता अन्नछत्र असेल. महाप्रसाद कुठं असतं रे? जेवण कुठं असतं जेवण? तिकडचं बंद झालं का आता? तिकडे बंद झालं. तिकडे पहिले इकडे असायचं ना त्या साईडला, मग आता ह्या साईडला झालं समोर. मित्रांनो हां, तर मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिलं लेफ्ट साईडला होतं, पण आता रिनोव्हेशन झालं आणि तिथं एक नवीन अन्नछत्र उभारलं, म्हणजे हॉलच आहे तिथं अन्नछत्र चालू असतं. आता ह्या मुलांना माहिती आहे कारण ते इथलेच आहेत. चला आता मी प्रदक्षिणा 5 पूर्ण करतो आणि त्यानंतर बाहेरचा परिसर दाखवू आणि जाऊ आपण. चल ये इकडे जा तिकडे पप्पाकडे चला 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 ये चल 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 चला 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 गाडगी. मी बी आहे बा इकडे चल कपडे काय केले तुम्ही मी बी आहे चल चला चला मंदिराच्या तिथलं पूल घेतलाय असंच चलते. ताजींना समोरच्या बाय बाय करते. भाजले 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 पाय भाजले का गाडगी माझ्या 5 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यात. आता प्रदक्षिणा पूर्ण करण्यामागचं कारण किंवा उद्देश असं काहीच नाही, परंतु जो पहिल्यापासून नियम आहे देवाला आल्याच्या नंतर 5 प्रदक्षिणा पूर्ण करा, तर तसं मी पूर्ण केलं. पहिलं तर हे तर काहीच नाही, पहिलं 11 करायचो, न थांबता 11 प्रदक्षिणा करायचो ज्यावेळेस मी लहान होतो. परंतु आता मंदिराकडे जास्त येणं होत नाही. आता जवळपास मी 1.5 वर्षानंतर आलोय आणि हा जो पूर्ण परिसर आहे ह्याच्यामध्ये दगडाचा असताना आहे ना वेगवेगळ्या संतांचे ते चित्र काढलेले होते. मला एक आठवते की रामदास स्वामींचं एक चित्र होतं, ते पण आठवत आहे थोडं, म्हणजे नाही पूर्ण हिरव्या कलरमध्ये तिथं पूर्ण जे आपण काय म्हणतो वरांडा बोलतो ना तसं होतं, भारी होतं. आणि अजून पण आता नवीन नवीन कन्स्ट्रक्शन झाले त्यामुळे पण भारी वाटतंय. आणि शिखरावरती पण वरती आणखी पण देवांच्या नाही का मूर्त्या कोरलेल्या आहेत, ते दाखवतो हे शिखर. आणि जसं की मी तुम्हाला बोललो पूर्वीच्या काळी पण इथं असं शिखरावरती देवांच्या मूर्त्या होत्या, फक्त कलर दिलेल्या होत्या. आता आणखी पण आहेत बघा, वरती दिसत असेल तुम्हाला थोडं तुळजाभवानी मंदिर आहे. आणि इकडून जर तुम्हाला गावामध्ये जायचं असेल ना तर समोरच्या रस्त्याने तुम्ही जाऊ शकता. आणि आता कसं इकडं पण आता हायवेचं काम चालू आहे. हा जो रस्ता जातो ना सर तो जातो पारनेरला, आणि इकडून जो हायवे लागतो की दौंड आणि नगर हायवे नाही का मी तुम्हाला दाखवलं तिथं रस्त्यात ना, त्या हायवेला जाऊन मिळतो. तिथे एक पुजारी होते, त्यांना आम्ही अण्णा म्हणायचो. जर म्हणजे नाही का पुढच्या ज्योतिष कार्य तर आपण बघतच असतो कुठे पण गेल्याच्या नंतर, तर अण्णांकडे जायचो. त्यांचं रिलेशन कसं होतं सांगतो की आमचे जे पाहुणे आहेत बेलगाव तुम्ही मिरजगाव बेलगाव माहीत असेल कदाचित, जे की कर्जत तालुक्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्येच आहे. तर तिथून आमची आजी पहिल्यापासून म्हणजे आजीचे वडील तात्या म्हणायचे ते इथं यायचे. त्यानंतर त्यांच्यापासून मग आमचे आजोबा आजी ते यायला लागले. त्यानंतर आमची आई आम्ही असंच इकडे यायला लागलो. मग तसं तसं तिथलं जे अण्णा होते
त्यांचा विश्वास वगैरे होता, त्यांचं म्हणजे नातं होतं गावातलंच, ते बेलगाव मधलंच काहीतरी नातं होतं. त्याच्यामुळे त्यांचं जास्त नाही का पूर्वीच्या काळापासून येत होते. म्हणजे आमचे एक मामा होते, ते पण एक्सपायर झाले. त्या पण वेळेस आमचे आजोबा ते आई यायचे त्या टायमाला. तर बघा त्या अशा सुविधा पण नव्हत्या, एसटी वगैरे थोड्याफारच होत्या त्यावेळेस पासून येतात आणि अजून पण आम्ही येतो आणि ते कंटिन्यू करत राहणार आहे आम्ही. बेलगावमध्ये आणखी जरी गेला ना, तिथं पण तुम्हाला 2 काळभैरवनाचे मंदिर पाहायला मिळतात. तर आमचं गाव आणि बेलगावमध्ये भरपूर अंतर आहे, पण तेव्हापासून जी आमची जी इथं श्रद्धा आहे. वाजवा वाजवा घंटा वाजवा वाजवा यू यू मस्त हा? वाजव 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 हिऊ टाकायला तर नाही तिला. हा वाजव जय जय बाप्पा. धरायचं नाही, सोडायचं, हात सापडेल त्याच्यात. बाप्पा वाजव. धर ऐ, धर धर धर. यो. दात दिसतात, दात 6 दात आल्यात मित्रांनो, हिला 6 दात दिसतात. दाखव. जीभ लावती वरच्या दातांना ती. ऐ चल चल. आता ही काय करते बघू, चालली इकडं. बाप्पा बघा, इथं आली की लागली बाप्पा म्हणायला लगेच. गार्गी, हे गार्गी पिल्लो, पळाली लगेच. आईला बघितलं की लगेच पळाली तिकडे. कचलतय. अरे चला बाप्पा. गार्गी काय काय हा काय काय नुसतं पळतय, नुसतं पळते. आता आईला आवाज येते. आईला म्हणती ये इकडं. गार्गी चला घरी जायचंय. चल लय लांब जायचं आपल्याला. बाई अशी करायला लागली ओरडायला. उचलून घेतली लागली ओरडायला. अरे यार पुण्याला जायचं आपल्याला, आपल्या घरी घरी जायचं घरी. आई आई कुठे आई. चल चल. जय जय बाप्पा बाप्पा. तिला खाली ठेवली ना फोटो काढायला, तरी पण इकडेच पळते. आतापर्यंत 3दा आलोय. चल चल. फोटो काढायला जरी ठेवलं ना खाली तरी पळती ती. पळती नुसती. ही बघा, ही काहीच करायला लागली इथं. आम्ही इकडं फोटो काढायला चल बोलतोय, फोटो काढायला खाली ठेवली पळाली तिकडं. गार्गी येतच नाही ती. इथून कुठून घुसायला लागली, तिकडून नाही यायचं बाळा. इकडून कुठून घुसतोय ए गार्गी. याच्यातनं घुसा लागल्या ग्रिल मधनं. चला 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 चला. पळाली परत गेली तिकडे. तर मित्रांनो, गार्गी काय तिथून येत नव्हती. आता तिला बळच नाही का घेतलं आणि आमचा भाचा भेटला होता तिथं. जो नाही का तुम्हाला मी व्हिडिओमध्ये बोललो की बेलगाव म्हणून गाव आहे तिथलं आहे ते. तर ते भेटला होता. त्याला तो बोलत होता चहा बी प्यायचा का, बोललो नको कारण व्हिडिओ काढायचा आणि कोणाला जायचं उशीर होईल. तर चला आता जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं की आसपासचा नाही का परिसर दाखवतो. अशी ह्या गावाची कमान आहे इथं आणि इथंच वाळवणे गावची ग्रामपंचायत आहे. समोर इथं मारुतीरायाचं मंदिर आहे. दर्शन घेऊ द्या अगोदर, कारण काल आपण काय पुण्यात नसल्यामुळे दर्शन काही घेतलं नाही. पण जिम आहे इथं आणि समोर मंदिर आहे. भारी बनवलंय बरं का. पण हे लहान मुलं थोडा वेळ का थांबू शकतात इथं. आता इथं होते आलेले भक्त, बारके बारके पोरं होते, ते खेळत होते. इथं पाणी पण आहे, कशाचं आहे काय माहिती. मला पण टाकी गज भरले राव इथं. इकडं अन्नछत्र झाले समोर. इथून बघा हे मंदिर असं आहे. अजून पण कलरिंगचं याचं काम चालूच आहे. तर चला आता झालेले नारळ फोडू आणि जाऊया आता आपण. भरपूर उशीर झालाय. ते मन चांगलं रमलं इथं. यो कसं करते नाचते काय. गार्गी बाबाश. हे काय यायचं नावच घ्याय नाही इथून. हे गार्गी आता तिला भेटला बाळ. दिदी दिदी म्हणते त्याला. चालले हळूहळू. त्यांचं बरं आहे, त्यांची लगेच ओळख. तर मित्रांनो, नारळ गेलो फोडायला पण नारळ पण खराब निघाला. तर चला आता जाऊ, काहीतरी प्रसाद घेऊ वगैरे घरी जाताना आणि जाऊया. आता भरपूर उशीर होणार आहे आणि शिक्रापूर साईडला तुम्हाला तर माहिती आहे ट्रॅफिक कसं असतं. त्याच्यामुळे जाऊ आणि येऊ नंतर थोड्या दिवसांनी
तर मित्रांनो हे होतं ह्या व्हिडिओबद्दल. हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि शेवटी नाही का एक 1.5 वर्षाची इच्छा होती, 1.5 वर्षानंतर आलो, भारी वाटलं. आणि असंच आम्ही येत राहणार, नंतर पण येऊ. हिने बघा हिने याड पळवलं आहे. मात्र इथं मंदिर आहे ना, तुळजाभवानीचं मंदिर तुम्ही बघितलं असेल, तिथंच आतमध्ये पळती. तर चला आता असं काय होतं या व्हिडिओमध्ये, भेटू लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.